नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 22 एप्रिल 2024 ते 28 एप्रिल 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या सप्ताहात बरेच व्यापारी जातक आपल्या कारभाराला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. तथापि गरजेपेक्षा जास्त जोखीम घेणे तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकते. म्हणून कुठलाही बदल घेऊन प्रत्येक निर्णय घेण्याच्या वेळी विशेष तज्ज्ञांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी आवश्यक राहील. तुमच्या शैक्षणिक राशी भविष्याच्या अनुसार विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह विशेष उत्तम राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त अन्य रचनात्मक क्षेत्राने जोडलेल्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ सर्वात अधिक उत्तम राहील, कारण त्यांना यावेळी आपल्या शिक्षणात यशाची संधी मिळेल. या सप्ताहात आपल्या आरोग्याला घेऊन आपल्या भाग्यावर अधिक निर्भर राहू नका आणि आपले आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा, कारण या गोष्टीला तुम्ही चांगल्या प्रकारे समजता की नशीब स्वतः खूप आळशी असते. चंद्र राशीपासून शनी पंचम भावात स्थित होण्याच्या कारणाने उत्तम आरोग्याकडे आपले प्रयत्न करत राहा. यापूर्वी ज्यांनी कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा ऋण घेतले होते त्यांना या आठवड्यात कर्जाची रक्कम परतफेड करण्यात अडचणी येऊ शकतात. यामागील मुख्य कारण आपली संपत्ती साठवणे असू शकते. तर आतापासून आपली संपत्ती जमा करण्याचा प्रयत्न करा. जर तुमचे मातापिता आरोग्याच्या प्रती प्रभावित होते तर त्यात या सप्ताहात सुधार येण्याची शक्यता दिसत आहे. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. वृश्चिक राशी. या सप्ताहात तुमच्या पराक्रमात आणि साहसमध्ये कमतरता येईल. यामुळे तुम्ही आपल्या करिअर संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात असमर्थ असाल. परिणामस्वरूप तुम्ही काही संधी घालवू शकता. यावेळी कुणी जवळची व्यक्ती आपल्या धैर्याच्या प्रती आपली मदत करण्यासाठी पुढे येऊ शकते. तथापि शंका आहे की तुम्ही स्वतःला सर्वतोपरी समजून त्यांची मदत घेण्यासाठी नकार देऊ शकता. याचा परिणाम तुम्हाला अपयश रूपी घ्यावा लागू शकतो. चंद्र राशीच्या संबंधात राहूच्या 5व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने मानसिक शांतीसाठी तणावाच्या कारणाचे समाधान करा, कारण यामुळेच तुम्ही स्वतः निरोगी राहून ऊर्जावान बनवण्यात यशस्वी राहाल. या ऊर्जेची तुम्हाला या सप्ताहात सर्वात अधिक आवश्यकता राहणार आहे. लोकांना आपल्याकडून काय हवे आहे हे देखील आपल्याला चांगले माहीत आहे, परंतु असे असूनही आपल्याला प्रत्येकासाठी बिनाकामचा खर्च करण्याची गरज नाही. जरी आपली इच्छा नसली तरीही. चंद्र राशीपासून शनी चतुर्थ भावात स्थित असण्याच्या कारणाने तुम्हाला या आठवड्यात आपल्याला आपली सवय सुधारताना आपला खर्च खूप वाढविणे टाळले पाहिजे. तुमच्या माताला या सप्ताहात आपल्या कुठल्या जुन्या आणि गंभीर समस्यापासून आराम मिळू शकेल. या कारणाने तुमच्या मनात त्यांच्यासोबत अधिकाधिक वेळ व्यतीत करण्याची इच्छा जागृत होऊ शकते. मातापित्याचे उत्तम आरोग्य पाहून तुम्ही आपल्या कुटुंबासोबत कुठल्या धार्मिक स्थळाची यात्रा किंवा पिकनिकवर जाण्याचा प्लॅन बनवू शकता. तथापि यावेळीही तुम्ही त्यांच्या आरोग्याला घेऊन थोडे सजग राहा. उपाय:
मंगळवारी भगवान नरसिंहाची पूजा करा. धनुराशी. बृहस्पतीच्या चंद्र राशीपासून पंचम भावात स्थित होण्याच्या कारणाने यावेळी तुम्ही आपल्या मित्र किंवा कुटुंबासोबत उत्तम वेळ घालवाल. सोबतच यावेळी तुम्हाला भरपूर ऊर्जा आणि जबरदस्त उत्साह तुमच्या कौटुंबिक जीवनात बरेच सकारात्मक परिणाम आणेल व तुम्हाला घरगुती तणावापासून दूर ठेवण्यात मदतगार सिद्ध होईल. चंद्र राशीपासून तिसऱ्या भावात शनी स्थित असण्याच्या कारणाने या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह करिअरमध्ये बरेच शुभ परिणाम घेऊन येणारा सिद्ध होईल. कारण यावेळी तुम्हाला सर्व मनासारखे फळ प्राप्त होतील. सोबतच ही वेळ तुमच्या करिअर आणि पेशावर जीवनात आपल्या लक्ष्य आणि महत्त्वाकांक्षांना प्राप्त करण्यासाठी अत्याधिक दिशात्मक शक्ती आणि क्षमता प्रदान करण्यात यशस्वी राहाल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह तसा तर मिश्रित परिणाम देणारा सिद्ध होईल, परंतु अधिकांश रूपात तुमच्यासाठी ही वेळ सामान्यपेक्षा चांगली राहण्याची योग दिसत आहेत. हा सप्ताह तुमच्यासाठी फायदे सिद्ध होण्यासोबतच तुमच्यासाठी जीवनात पुढे जाण्यासाठी शुभ संधी घेऊन येत आहे. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह खूप उत्तम राहील, कारण या काळात तुम्हाला काही मोठ्या समस्यातून जावे लागणार नाही. अशात या सकारात्मक वेळेचा लाभ घेऊन आपल्या जवळच्या सोबत ताज्या हवेचा आनंद घ्या. या सप्ताहात तुम्हाला व्यर्थ कार्यापासून बचाव करण्याची आणि धनाचा योग्य वापर करण्याची आवश्यकता असेल. योग बनत आहेत की जर तुम्ही आपल्या कुणी जवळच्या व्यक्तीसोबत काही प्रकारची धनाची मागणी केली तर त्यात तुम्हाला यश मिळू शकेल. म्हणून हुशारीने गुंतवणूक करा आणि धनाचा योग्य उपयोग करा. उपाय: मंगळवारी भगवान नरसिंहाची पूजा करा. मकर राशी. हा सप्ताह तसा तर तुमच्या कौटुंबिक जीवनात शांतता घेऊन येईल, परंतु अनावधानाने तुमच्या घरातील काही वस्तू तुटेल किंवा हरवेल. यामुळे घरातील व्यक्ती तुमच्याशी नाराज होऊ शकते, म्हणून सुरुवातीलाच सावध राहा. काहीही असे करू नका ज्यामुळे घराचे नुकसान होईल. सप्ताहाची सुरुवात थोडी हळू होईल, परंतु सप्ताहाच्या मध्यात तुम्ही स्वतःला आपल्या संगीच्या खूपच जवळ मिळवाल. या काळात तुमच्या मनात विलासिता भाव असेल, ज्या बाबतीत तुम्ही आपल्या या इच्छेला साथीच्या समक्ष ठेवण्यात यशस्वी असाल. या सप्ताहात अधिक यश मिळेल. यामुळे समाजासोबत घर कुटुंबातही योग्य सन्मान मिळू शकेल आणि यामुळे स्वतःला उत्तम प्रदर्शनासाठी प्रोत्साहित करण्यात मदतही मिळेल. हा सप्ताह तुमच्या उच्च शिक्षणासाठी सामान्यपेक्षा उत्तम राहू शकतो आणि बऱ्याच वेळेपासून जर तुम्ही आपल्या उच्च शिक्षणाला घेऊन काही प्रयत्न करत आहे तर योग बनत आहेत की तुम्हाला त्यात यावेळी पूर्ण रूपात यश मिळू शकेल. यासाठी तुम्हाला इकडच्या तिकडच्या गोष्टीमध्ये आपला वेळ वाया न घालवता आपल्या भविष्याला घेऊन सजग राहण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्यपेक्षा बरेच उत्तम राहील. या कारणाने तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घेताना दिसाल. जर तुम्ही जुन्या समस्यांनी पीडित होते तर ही वेळ तुम्हाला पूर्णतः या समस्येपासून आराम देण्याचे कार्य करण्यात दिसेल. या सप्ताहात तुमचे मित्र
व जवळचे नातेवाईक प्रत्येक पावलावर सहयोग करून तुम्हाला प्रत्येक प्रकारची वित्तीय कठीण समस्येतून निघण्यात तुमची मदत करेल. उपाय: शनिवारी आजारी व्यक्तींना भोजन दान करा. कुंभ राशी. चंद्र राशीच्या संबंधात बृहस्पती 3ऱ्या भावात स्थित होण्याच्या कारणाने तुमच्या राशीतील जातकांना या काळात बऱ्याच योग्य संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी तुमच्या जीवनसाथीसोबत संपत्तीने काही अचानक लाभ मिळू शकतो. हा सप्ताह कुटुंबाच्या बाबतीत आनंदाने भरलेला राहील, कारण तुमच्या घरातील बरेच सदस्य तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतील. यामुळे तुम्ही त्यांचे प्रयत्न पाहून स्वतःही या वातावरणाला अनुकूल करण्याचा प्रयत्न करताना दिसाल. लघु व्यवसाय करणाऱ्या जातकांना या सप्ताहात इच्छेनुसार सरकारी क्षेत्रात किंवा काही सरकारी अधिकाऱ्याकडून योग्य सहयोग प्राप्त होणार नाही. यामुळे काही घाटाही होऊ शकतो. तथापि यामुळे तुम्ही आपली मेहनत योग्य दिसत करून प्रयत्न कायम ठेवले पाहिजेत. ही वेळ खास करून विद्यार्थ्यांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल आणि या काळात त्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. त्यांच्यावर गर्वाचा अनुभव होईल. सोबतच त्यांना उच्च शिक्षणात योग्य करिअर विकल्प निवडण्यात येणाऱ्या समस्यांनीही या काळात बऱ्याच प्रमाणात आराम मिळू शकेल. जीवनात कुठल्या प्रकारची असुविधा तुमच्या मानसिक शांततेला भंग करू शकते. अशात उत्तम आरोग्याच्या जीवनासाठी आपल्या शरीराला त्रास देणे थांबवा. उपाय: ओम वायू पुत्राय नमःचा नियमित 21 वेळा जप करा. मीन राशी. या सप्ताहात चंद्र राशीच्या संबंधात बृहस्पती 2ऱ्या भावात स्थित होण्याच्या कारणाने ज्याही जातकांची आर्थिक स्थिती रोढावेल त्यांना आपल्या नातेवाईकांचे सहयोग मिळेल, कारण तुम्हाला जवळचे किंवा नातेवाईकांची गरज पडल्याने आर्थिक मदत मिळू शकेल. यामुळे तुम्ही प्रत्येक विपरीत स्थितीचा सामना करण्यात स्वतःला सक्षम मिळवाल. म्हणून आपल्या नातेवाईक आणि मित्रांसोबत आपल्या संबंधात सुधार येईल आणि त्याच दिशेत प्रयत्न करत राहा. जर तुमचे मातापिता आरोग्याच्या प्रती प्रभावित होते तर या सप्ताहात सुधार येण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे या पूर्ण सप्ताहात तुमचे कौटुंबिक जीवन बऱ्याच प्रमाणात उत्तम राहील आणि या काळात तुम्ही काही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना बनवू शकता. या सप्ताहात तुमचे मोठे भाऊ बहीण तुमच्या कुठल्याही विषयाला समजण्यात मदत करतील. यामुळे तुम्ही आपल्या पूर्वीच्या तणावापासून मुक्ती मिळवू शकाल. तथापि यावेळी तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या शिक्षणापर्यंत सीमित न राहता दुसऱ्या पाठ्यक्रमातही आवडीने हिस्सा घेण्याची आवश्यकता असेल, कारण यामुळेच तुमच्या मनात रचनात्मक विचारांची वृद्धी होऊ शकेल. हा सप्ताह आरोग्याच्या बाबतीत खूप चांगला सांगितला जाऊ शकतो. या काळात आरोग्याच्या प्रती तुमचे सातत्य बऱ्याच आजारापासून आराम देण्यात कारगर सिद्ध होईल. अशात योग व व्यायामात कमी आणू नका आणि जितके शक्य असेल हिरव्या पालेभाज्या खा. उपाय: ओम बृहस्पतेय नमः मंत्राचा नियमित 21 वेळा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.